पहाड़ों वाली मैगी है। 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे जो कॅन्सल झाले म्हणजे आमच्या यादीतून। नेक्स्ट टाइम, बेटर लक नेक्स्ट टाइम। कोई मिल गया मूवीची शूटिंग इकडे झालेली असं ते म्हणतात। हॅलो गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आय एम श्रुतिका अँड आय एम व्लॉगिंग टुडे। मागचा माझा व्लॉग बघितला असेल तुम्हाला कळलं असेल की मी नैनितालला आलेले आहे ट्रिपला आणि त्यामध्ये मी 2 दिवस असे खूप छान स्पेंड केलेत नैनितालमध्ये। आज आहे 3रा दिवस। आज मी नीम करोली बाबा कैची धाम इथे बघायला जाणार आहे ते ठिकाण। नंतर मग आम्ही नैना देवी टेम्पल आणि जर आम्हाला जमलं तर आम्ही भीमताल हे सगळं करणार आहोत। बघू आजच्या दिवसामध्ये काय होतं। इवन आज सकाळी ना प्रॉब्लेम असा झाला की सगळं व्यवस्थित चाललेलं होतं। इथे खूप थंडी असल्या कारणाने शशांकला थंडी भरली, त्यामुळे मग आम्ही उशिरा उठलो आणि नंतर गरम पाणी गरम होत होतं। अच्छा, पण इतकं गरम होत नव्हतं की त्या पाण्यामध्ये आम्ही अंघोळ करू, एवढं पाणी गरम होत नव्हतं आणि मला हेअर वॉश पण करायचं होतं। त्यामुळे मग ते खूप वेळ गेला त्याच्यामध्ये। आता जवळजवळ 11 वाजत आलेत, त्याच्यामुळे आज दिवसातले जवळजवळ फिरण्याचे 2 ते 3 तास वाया गेलेत आमचे। त्यामुळे आता जास्त टाइमपास करून चालणार नाही, आता डायरेक्टली आम्हाला जावं लागेल। सो येस, आता मी निघतो। पहिल्यांदा आम्ही कैची धामला जातो आणि तिथे बघतो कसं काय आहे ते आणि प्रार्थना करतो। हॅलो गाईज, सो आता आम्ही आलोय नैना देवी टेम्पलला। हे 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे। जेव्हा सतीदेवीला छेदलेलं त्यावेळेला त्यांचे 51 तुकडे झालेले, त्यातला एक तुकडा इथे डोळे आय गेस हे इथे पडलेले होते आणि इथे देवीचं मंदिर तयार झालं, अशी ही जी स्टोरी आहे। जर तुम्हाला ह्याची पूर्ण स्टोरी बघायची असेल तर तुम्ही प्लीज यूट्यूबवरती तुम्हाला ह्या स्टोरीज सगळ्या मिळू शकतील। सो येस, हे 51 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आम्ही करतोय आज। चाललेलो आहे आता पुढे चाललेलो राजभवनला आणि एकदम मस्त बघण्यासारखं आहे। जुनं आर्किटेक्चर आहे सगळं आणि मेन म्हणजे इकडचे रस्ते फार आवडले आम्हाला। 2 किलोमीटर मध्ये आहे गाईज। इथे राजभवनला आम्ही आलेलो आहोत आणि हे जुनं आर्किटेक्चर आहे इथे, त्यामुळे आम्ही इथे स्पेशली भेट देतोय। 50 रुपये पर पर्सन तिकीट आहे इथे आणि आता तरी सध्या इकडे खूप शांतता आहे। बघूया आता पुढे तुम्हाला मी दाखवेनच कसं आहे ते। नैना देवी टेम्पलला जाऊन खूप भारी वाटलं। खूप तिथे दशावतार मंदिर, भैरव मंदिर, नैना देवी मंदिर, हनुमान मंदिर हे सगळे मंदिर होते तिथे आणि इतकं भारी प्रसन्न एकदम खूप भारी वाटलं तिथे। आणि मला ॲक्च्युली कळलंच नाही नैना देवी टेम्पल कुठचं ते, म्हणजे भरपूर मंदिर होतं त्याच्या कारणाने मी परत दर्शनाला गेले। 2 वेळेला दर्शन घेतलं, मस्त। गाईज आतमध्ये अलाउड नव्हतं व्हिडिओग्राफी वगैरे करायला, फोटोग्राफी करायला, त्यामुळे मी नाही केलं। हे सगळं बाहेरून हे असं ह्यूज दिसते, आतमध्ये खूप अँटिक पीसेस आहेत,
50 रुपयामध्ये एंट्री आहे. पूर्ण आतमध्ये तर जाऊन देत नाहीत, पण खूप सुंदर आतमध्ये सगळं लोकेशन वगैरे खूप छान आहे आतमध्ये. पर ईयर मई जून में आ गया, तो उसमें कहीं का भी मेंबर हो ओपन यहाँ पर नेशनल टूर्नामेंट खेल सकता है. तो उनके मेंबर के पास से चुन कर दिया है, गाड़ी अंदर ही पार्क होती, बाहर उनका कोई पार्किंग नहीं है, अंदर ही पार्क होती. वहाँ पर आते ओनली मेंबर्स अलाउड कीजिए. मिनी आपको भी कोई मिल गया मूवीची शूटिंग इकडे झालेली असं ते म्हणतात. वाव. बास्केटबॉल मैदान वगैरे इथे जी मॅचेस झालेल्या ना त्या इथे झाल्या त्यांच्या. हॅलो गाईज, खूप सारं ट्रॅव्हल करून आम्ही आलोय नीम करोली बाबा यांच्या आश्रमामध्ये. इकडे मागे पार्किंगमध्ये आहोत आम्ही आणि तिकडे चालत थोडं जाऊन नीम करोली बाबांचा आश्रम आहे. खूप सुंदर झाड, सगळं जंगल वगैरे खूप छान आहे. तुम्हाला मी दाखवते सिनेरिओ कसं आहे ते सगळं. खूप सुंदर, मस्त आहे. नैनिताल मस्त आहे. फक्त थोडी ना आम्ही आलोय ते थंडी जरा कमी पाहिजे. येस. झालं दर्शन. आता आम्ही निघालो. आता काहीतरी खाऊ आता बाहेर आपण. मला इथे पाणीपुरी पण मिळते, पाणीपुरी. आणि नंतर मग आपण रस्त्यात थांबून ना मॅगी खाऊया, पहाडवाली मॅगी. मॅगी मस्त मिळते इकडे, टेस्ट वेगळीच असते मॅगीची. मला आवडली, परवा काल खाल्लेली आणि त्याच्यामुळे मॅगी खायची. जे काय घेतो ते आम्ही एकच घेतो. हां, शेअरिंग इज केअरिंग. आवडलं की डबल, आवडलं की डबल, तोपर्यंत सिंगल. This is business. ऊन आलं ना मस्त. बऱ्यापैकी गरमी येतेच वाटली आम्हाला. कचोरी. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. चांगलं डिसेंट आहे. इकडे रामलड्डू मिळतात. रामलड्डू खायचे की नाही, सगळं खायचं. हे आम्ही पापडी चाट मागवलेलं आणि आलू टिक्की सिंगल घेतलंय, ते तर होतंय प्रिपेअर्ड. हे आलू टिक्की सिंगल. ठीक आहे, मगाशी चांगलं होतं. मगाशी चांगलं होतं. पहाड़ों में मैं ड्राइव कर रही हूँ. पहाड़ों में ड्राइव कर रहे हैं.
पुढे बघ गाडी गाडीची गाडी 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 गाडी. अरे भाऊ थांब ना जरा, थांब ना. काहीच आम्हाला तिकडे त्या साईडला जायचंय. सी ह्या हॉटेलला जायचंय. तुम्हाला दिसत असेल तर जायचं आम्हाला. आम्ही भीमतालला आहोत. बघा ट्रॅफिक आहे इथे. आता तुला भरपूर टाइम लागेल ट्रॅफिकमध्ये. येस, वी आर हिअर ॲट नौकुची ताल आणि आम्हाला त्या रेस्टॉरंटला जायचं आहे आणि त्याच्यामध्ये ॲक्वेरियम आहे. हो जायचं तिकडे. आणि ह्या होडीतून आम्ही तिकडे जाणार. तिकडून मग आम्ही बघणार. तिथे पण चार्जेस आहेत आम्हाला. इथे एका होडीचे आम्हाला चार्जेस 350 आहेत. आम्हाला तिकडे जायचंय. कुठे जायचंय आपल्याला? इकडे जायचंय आम्हाला. आणि आम्ही पेडल मारतोय. वाव, मजा येते. मोठा टन वाला. हा, एवढी आमची घोडसवारी आहे बदकाची. ओय त्याला ठोकशील तिकडे जाऊन. अच्छा लग रहा है. हाँ? इथे आम्ही आयलँड ॲक्वेरियम मध्ये आलेलो आहोत. आणि कहाँ से? ओके ओके, थँक्यू. ओके, ॲक्वेरियमचे 150 रुपीज आहेत आणि पर पर्सन चार्जेस आहेत. आणि ते तुम्हाला मी दाखवले किती सुंदर आहेत. क्यूटी, क्या दिख रहा है क्यूटी? एक क्यूट. हे रेड कॅप गोल्ड. हे आफ्रिकन मॉली फिश. पण फिश कुठं? छोटे छोटे आहेत एकदम. इथे मम्मी आणि मावशी व्हिडिओ कॉलवरती आहेत. ऑस्कर, ऑस्कर यू आर सच अ ऑस्कर. जे की आपल्याकडे असतात ऑलरेडी. क्यूटी बहुत आहे. पॅरट येलो. हे छोटे शार्क आहेत. रेड टेल शार्क. पाण्यात मी आणले तिला. शार्क फिश. मला नाही, मला पोहता नाही येत. हे बघा. बदक बदक बदक. ए बदक इकडे बघ. खूप लोक आहेत. ॲलिगेटर गार झोपले. चल मग इकडे खूप लांब आलं. 20-30 किलोमीटर लांब आलं. पाकू पिराना. हे पिराना फिश. काय नाही, चाललंय. जस्ट आम्ही आलो बोटिंग करून. आणि ॲक्वेरियममध्ये तुम्ही गेलं तर 150 रुपीज पर पर्सन एंट्री आहे. आणि काही नाही जास्त, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे मासे आहेत तिथे बघण्यासारखे. सो तुम्हाला जर खूप माशांमध्ये किंवा मासे बघण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही भेट देऊ शकता. अदरवाईज इट्स ओके, ठीक आहे. म्हणजे आमची बोटिंग पण झाली. म्हणजे आम्हाला काय करायचं होतं, सेल्फ पेडल बोटिंग करायची होती. ती आज आम्ही तशी पण करणार होतो नैनितालला. ती इथे पण झाली आमची. त्यामुळे ते एक झालं, त्यामुळे एक काम झालं आमचं तिथे. आणि हातसरशीच हे ॲक्वेरियमचं पण काम झालं. त्यामुळे
आमचा टाईम वाचला. आता आम्ही निघतो. ते भीमतालमधून आम्ही नैनितालला जायला आम्ही आता निघतो आहे. आणि येस, माझा जरा मूड ऑफ होता आता. थोडेसे प्रॉब्लेम्स चालू आहेत त्याच्यामुळे मूड ऑफ होता. त्यामुळे मला ह्याने कॅडबरी आणि कोल्ड्रिंक, थंडीतून मला कोल्ड्रिंक आणले. थँक्यू. कारण बोटिंग करताना पण जरा टेन्शनचं जरा असं सीन चालू होता माझ्या लाईफमध्ये. आणि जे की टेन्शन आहे मला एक अर्धा महिना झाला हे टेन्शन आहेच, ते हे ह्याला माहिती आहे. आणि आता अजून एक टेन्शन वाढलं. त्याच्यामुळे आता मी सोशल मीडियावरती तर सांगू शकत नाही कोणतं टेन्शन आहे ते, पण त्या टेन्शनमधून जरा रिलॅक्स होण्यासाठी मला ह्याने हे कॅडबरी आणली. थँक्यू सो मच. मॅगी खायला आम्ही थांबलो इकडे, पहाडोवाली मॅगी पहाडमध्ये. येस, लुक तुम्हाला दाखवते. असं खूप सुंदर. अरे हे बघ, मस्तच एकदम. पहाडोवाली मॅगी. अबे साले. कॅरेट, शिमला मिर्च, मॅगी, दॅट्स इट. पण इथल्या मॅगीला वेगळीच चव येते. आणि थंडीमध्ये मॅगी खायची मजाच वेगळी आहे. सो हॅलो गाईज, आता आम्ही झू बघण्यासाठी आलेलो होतो इथे, पण त्यांचा टाईम 4:30पर्यंत आहे आणि आम्हाला 5:30 वाजलेत यायला. सो हे बंद झालं आहे आणि आता झू कॅन्सल झालं आहे म्हणजे आमच्या यादीतून. सो नेक्स्ट टाईम, वेट लाईक नेक्स्ट टाईम. आता आपण जाऊया माल रोडला. मला आलू चाट पण खायचं. जाता तर आपण वरती जेव्हा हॉटेलला जाऊ तेव्हा आपण आलू चाट खाऊन जाऊ. हां, मला ते फार आवडलं आलू चाट. चटपटीत एकदम मस्त लागतं. 3रा दिवस आहे सलग माझा आलू चाट खाण्याचा. चलो गाईज, आम्ही माल रोडला आलो आहे शॉपिंग करायला. काहीशी शॉपिंग केली आम्ही आणि आता परत परत थोडीशी शॉपिंग करतोय, बघतोय, एक्सप्लोर करतोय माल रोड. गाईज, मी आता परत आलू चाट घेतलंय आणि पनीर चिला घेतलाय आणि आता आम्ही खात आहे. एन्जॉय. सांगा, पनीर चिला नाही, मूग डाळ चिला चांगला आहे. मी पण टेस्ट केला मगाशी. मस्त आहे. पनीर इज माय फेवरेट, सो ते मला खूप आवडते. गाईज, या हॉटेलला ना तुम्ही जेवण घ्या पण ना क्वांटिटी मात्र खूप जास्त आहे. आता इथे बिर्याणी, व्हेज बिर्याणी मागवले आणि एवढी क्वांटिटी आले. तुम्हाला मी दाखवते, वेट लेट मी शो यू. सी, ही एवढी व्हेज बिर्याणी. आणि मी तर खाणार नाही जास्त, शशांकच खाईल कारण माझं पोट भरलं.